नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आजचा दिवस विशेष म्हणजे आम्ही आज सर्वजण चाललो आहोत सातारला। म्हणजे सर्वजण म्हणजे मी, रिया, नील आणि कीर्ती। सातारला जाण्याचं कारण म्हणजे की रियाची 3 महिने इंटर्नशिप आहे। रिया डिप्लोमा कॉलेजला असल्यामुळे तिची इंटर्नशिप आहे। सुट्टी तिला असते महिनाभर, पण तिची इंटर्नशिप असल्यामुळे तिला काही सुट्टी नाही आहे। त्यामुळं 1 जून पासून तिची इंटर्नशिप चालू होणार आहे। तर तिला आम्ही सातारला सोडवण्यासाठी चाललो आहोत। तर आमचा आजचा प्रवास आहे दहिवडी टू सातारा आणि सातारा टू दहिवडी परत रिटर्न। पण आता आम्ही जाताना एक विचार बदललेला आहे की आम्ही आता दहिवडीवरून पहिल्यांदा औंधमध्ये जाणार आहे। माता या मायदेवीचं दर्शन घेऊन तसंच पुढे याला आम्ही सातारला सोडणार आहे। तर चला जाऊया। दहिवडीवरून औंधला जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। एक दहिवडी वडूज गोपूज औंध, दुसरा मार्ग आहे दहिवडी वडूज सिद्धेश्वर कुरवली औंध, तिसरा मार्ग आहे दहिवडी वडूज कुमठे औंध। आणि वडूज कुमठे मार्गे औंधला जो रस्ता आहे तो अतिशय छान रस्ता आहे। म्हणजे तुम्हाला औंध आलेलं सुद्धा कळत नाही, एवढा चांगला रस्ता आहे। तुम्हाला समोर औंधचा डोंगर दिसतच असेल, तर आपण 10 मिनिटांमध्येच डोंगरावर पोहोचणार आहोत। तर आता आपण औंधमध्ये प्रवेश करत आहे। औंधमधील माता यमाई देवीचा डोंगर चढताना पूर्ण तीव्र चढ आहे आणि गाडी अतिशय व्यवस्थित चालवावी लागते। तर थोड्याच वेळामध्ये आम्ही माता यमाई देवीच्या डोंगरावर दर्शनासाठी पोहोचणार आहोत। माता यमाई देवीची यात्रा मकर संक्रांतीला जानेवारी महिन्यामध्ये असते। यात्रा ही फार मोठी भरते। पूर्ण महाराष्ट्रामधून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। माता यमाई देवीच्या डोंगरावर श्री भवानी म्युझियम आणि लायब्ररी आहे। अतिशय पाहण्यासारखी म्युझियम आहे आणि ते तुम्ही आल्यानंतर डोंगरावर पहा। आम्हाला डोंगरावर जाऊन सुद्धा माता यमाई देवीचे दर्शन घेता आले नाही, कारण म्युझियम जिथं आहे तिथंच गाड्यांचं सगळं पार्किंग केलेलं होतं। त्यामुळे आम्हाला गाडी ही डोंगरावर नेता आली नाही, कारण गाडी डोंगरावर नेऊनच देत नव्हते आणि आम्हाला तेवढा वेळ नव्हता, कारण रियाला कॉलेजवर सोडणं गरजेचं होतं। त्यामुळे आम्ही खालूनच माता यमाई देवीच्या पाया पडलो आणि सातारला निघालो। आता आमचा इथून पुढचा प्रवास होता औंध, रहमतपूर, सातारा आणि शेंद्रे। हा औंध आणि रहमतपूर मधील छोटासा घाट आहे आणि आजूबाजूच्या डोंगरावर पवनचक्क्या सुद्धा आहेत। औंधवरून सातारला जाताना प्रवास अजिबात सुद्धा कंटाळवाणा वाटत नाही, कारण औंध पासून सातारपर्यंत सर्व रस्ता चांगला आहे। सातारा गोडोलीमध्ये पोहोचल्यानंतर पावसाने आमचे स्वागत केले। पाऊस आला आणि लगेच 2 मिनिटांमध्ये उघडला सुद्धा। आम्हाला शेंद्रेला जाण्यासाठी पुणे बेंगलोर हायवेवर यावे लागले, कारण सातारापासून 5 किलोमीटर अंतरावर कराड रोडला शेंद्रे आहे। सातारमधून शेंद्र्याला जाताना खिंड लागते। दोन्ही डोंगरामधून जाणारा जो रस्ता असतो त्याला खिंड म्हणतात। खिंड क्रॉस केली की निसर्गाचं एक विहंगम दृश्य दिसतंय। खिंडीपासून शेंद्र्यापर्यंत पूर्ण तीव्र उतार आहे, त्यामुळे वाहने अतिशय फास्ट वेगाने येतात। वाहने चालवताना नीट चालवावी। शेंद्र्याच्या पश्चिमेला
सज्जनगड आणि कास पठार आहे. ABIT. तर अशा प्रकारे आम्ही आता कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहोत. ABIT अभयसिराजे भोसले इन्स्टिट्यूट. हॉस्टेल आली म्हणा. आमच्या रिया आणि नीलचं कॉलेज आहे. अभयसिराजे भोसले इन्स्टिट्यूट. नीरजचं कॉलेज आहे. रिया आणि नीरज दोघंही इथे कॉम्प्युटर डिप्लोमाला आहेत. इकडं रियाचं हॉस्टेल आहे. नीरजचा मित्र नीरजला भेटण्यासाठी आला होता आणि रियाची मैत्रीण रियाची वाट पाहत होती. एक थोडा वेळ आम्ही थांबलो तिथे आणि नंतर आम्ही देवडेला येण्यासाठी माघारी निघालो. आपल्याला जो समोर डोंगर दिसत आहे तो जरंडेश्वरचा डोंगर आहे आणि तिथे हनुमानाचं मोठं मंदिर आहे. हा तुम्हाला समोर जो डोंगर दिसत आहे तो वर्धनगडचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा वर्धनगड बांधलेला आहे. तर माझा ब्लॉग हा इथे संपवतो. धन्यवाद.